आज सकाळी 10:32 आम्ही तहसील कार्यालयामध्ये आलो। त्यावेळी बघितलं तर तहसील कार्यालयामध्ये 2 शिपाई, एक क्लर्क आणि एक पेशकार असे फक्त 4 माणसं या ठिकाणी आहेत। आणि त्याच्यातला एक कर्मचारी उशिरा आलेला आहे। त्याला विचारलेलं तर तो म्हणतो की आज उशीर झाला, मी रोज येणं जाणं करतो। या तहसील कार्यालयातले तहसीलदार गायब आहेत, नायब तहसीलदार फरार आहेत। प्रशासनावर लोकप्रतिनिधीचा धाक राहिलेला नाही। सामान्य माणसाची कामं त्या ठिकाणी होत नाहीत आणि सामान्य माणसाची कामं त्या ठिकाणी भरपेट पैसे घेऊन हे खालचे कर्मचारी करतात आणि त्यांना तहसीलदार नायब तहसीलदार यांची मूकसंमती आहे आणि यांच्या बेवारसपणाला लोकप्रतिनिधीची मूकसंमती। असं जर चालू राहिलं तर खऱ्या अर्थानं लोकशाहीवर घाला घालण्याचं पाप ही प्रशासन मंडळी करत आहे, असं माझं त्या ठिकाणी आरोप आहे। एवढंच नाही तर सामान्य माणसाच्या खिशावर त्या ठिकाणी दरोडा टाकण्याचं पाप हे तहसील कार्यालयातील तहसीलदार, नायब तहसीलदार आणि इतर सर्व कर्मचारी जे वेळेवर येत नाहीत, काम करीत नाहीत आणि आवजाव घर तुम्हाला करतात। म्हणून शेतकरी कामगार पक्षाची मागणी तहसीलदार, नायब तहसीलदार आणि गैरहजर सर्व कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निलंबित करावं, अन्यथा शेतकरी कामगार पक्ष तहसीलच्या या मनमानीपणाला त्या ठिकाणी कुलूप ठोकून लगाम घालेल।